नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। लोकसभेची निवडणूक येते। लोकसभेच्या रिंगणामध्ये मोठे मोठे पक्षांसोबत घटक पक्ष देखील आपापली मला असं वाटतं अस्तित्व टिकवण्यासाठी पुढे आलेत। म्हणजे आता सध्या देशाच्या राजकारणात दोन फळ्या पाहायला मिळतात। इकडे हे सगळे इंडिया अलायन्स वाले आणि इकडे हे सगळे महायुतीवाले। या दोघांच्या मध्ये कोणी येणार नाही आणि जो आला त्याचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की। आणि कोण मध्ये येणार नाही, कारण प्रत्येक जण इकडे तरी जातोय नाही तर इकडे तरी जातोय। आज राज्याच्या राजकारणात राज ठाकरे त्या महायुती सोबत गेले, तिकडे अमित शहांना जाऊन भेटले, तो त्यांच्या सगळ्या राजकारणाचा भाग झाला। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे फडणवीसांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना, म्हणजे फडणवीसांनी नाही फुटले असेल काय असेल ते, पण शिवसेनेतून एकनाथ शिंदे फुटले, इकडे राष्ट्रवादीतून अजित पवार फुटले। त्यांनी ते सगळी चिन्ह वगैरे सोबत घेतली, काही लोक सोबत घेतली, इकडे आले, सत्तेत बसले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले। देवेंद्र फडणवीसांनी, जर आपण म्हणतोय सगळे लोक म्हणतात म्हणून या सगळ्या खेळ्या केल्या, पण एक गोष्ट महत्त्वाची वाटते, ती म्हणजे येणाऱ्या काळात निवडणुकांमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती जनतेचा डोळा आहे। जनतेचा डोळा आहे हे लक्षात ठेवा, कारण ज्या प्रकारचं वातावरण सगळं चाललंय ना, आणि राज्याच्या राजकारणात जे फुटाफुटीचे सगळ्या गोष्टी झाल्या, या सगळ्या गोष्टी लोकांच्या डोक्यामध्ये आहेत आणि तो सगळा रोष लोक मतदानातून बाहेर काढतील, एवढं मात्र नक्की, खरोखर नक्की। म्हणजे उद्धव ठाकरेंनी काय बाळासाहेबांची शिवसेना कुठे काँग्रेसमध्ये विलीन केली, काय केलं, तो त्यांच्या जवळ, भले ते एकनाथ शिंदे चांगले असतील, ते बाहेर फुटून आले, तरीही लोकांनी पक्ष फोडाफोडीचे हे जे काही घाणेरडं राजकारण आहे त्याच्याविषयी राग व्यक्त केला, एवढं मात्र नक्की। म्हणूनच का राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी सोबत घेतलं किंवा राज ठाकरे त्यांच्या सोबत आले, हे अशासाठी भाजपाने आणले की यांना माहिती आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार जर कदाचित लोकांनी जर यांना खाली खेचून घेतलं तर आपल्या सोबत राज ठाकरे एक मोठं नाव आपल्या सोबत राहील, जे या महाराष्ट्राचं राजकारण आपल्या परखड वाणीने बदलू शकतं किंवा आपल्या कठोर भूमिकांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाला हलवून सोडू शकतं। या अशा गोष्टींसाठी राज ठाकरेंना सोबत घेतलंय का? कारण राज ठाकरेंचं जाणं स्वाभाविक आहे। 18 वर्षाचा सगळा, मला असं वाटतं, सगळ्या गोष्टीचा काळ पाहून राज ठाकरे पुन्हा बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात उतरलेत। पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना संपवतील का? किंवा त्यांना संपवण्यासाठी आतल्या बाजून काही खेळा चालू होतील का? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार म्हणलेत की आता बस झालं उपमुख्यमंत्री, आता मला कधीतरी साला मुख्यमंत्री व्हायचंय। म्हणजे इकडं अजित पवार मुख्यमंत्रीच्या शर्यतीत आहेत, इकडे जर देवेंद्र फडणवीस राहिले तर ते देखील मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आहे। जर कदाचित राज ठाकरेंचे चांगले आमदार आले तर राज ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार होऊ शकतात। या सगळ्या चढाओढीच्या मध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव मात्र कुठेतरी कापल्यासारखं वाटेल किंवा कापू शकतात, हे लक्षात घ्या। कारण जनताच या दोघांना नाकारणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि हे इकडे अजित पवार यांची अर्धी लोक तर जनता पाडेल, अशी सगळं वातावरण खाली चालू आहे। या सगळ्या वातावरणाच्या मध्ये फडणवीस असा गेम खेळतायत की आता हे जर दोघं अचानकपणे निघून गेलेच कदाचित, तर आपल्यासोबत कोणीतरी पाहिजे आणि आपल्यासोबत महाराष्ट्रातला मतदार किंवा महाराष्ट्रातला तरुण एकवटणारा कोणतरी हवा आहे। याच्यासाठी राज ठाकरे आपल्याला फार महत्त्वाचे आहेत, म्हणून ते सगळे राज ठाकरेंना विनवणी करतात आणि त्यांना दिल्लीपर्यंत घेऊन गेले। या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांचं करिअर संपवण्याचा तर गेम नाही ना चाललाय, तो अजित पवार यांचंच करिअर संपवायचा हे सगळे। कारण तुम्ही एक लक्षात घ्या, हे मराठा आरक्षण, इकडे छगन भुजबळांना सोडलंय ओबीसीवरती बोलायला मराठ्यांच्या विरोधात, तिकडे मराठे यांच्या विरोधात। या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे की लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत। जर आपण जातीच राजकारण केलं तरच कदाचित आपल्याला मतं पडतील, नाहीतर लोक आपल्याला राजकारणाच्या पटलावरून बाहेर फेकून लावतील। एवढी ताकद आणि एवढा राग मतदारांमध्ये सध्या निर्माण झालाय। उद्धव ठाकरेंच्या सोबत अनेक जे कट्टर शिवसैनिक होते किंवा जे खरोखर मानणारे लोक, ते सगळे तुटून गेलेत, कोणी नाहीये त्यांच्यासोबत जे काही आहे ते सगळे आता मुस्लिम, काँग्रेसच्या विचारांचे, राष्ट्रवादीच्या विचारांची लोक सगळी त्यांच्यासोबत बसलेत। पण जे कट्टर शिवसैनिक होते किंवा जे कट्टर लोक होती, ती एकनाथ शिंदेंना देखील प्रश्न विचारायला मागे पुढे पाहत नाहीत की ते देखील त्यांच्यावर प्रश्न निर्माण करतात। या अशा सगळ्या संभ्रमाच्या वातावरणामध्ये खरोखर मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी जी काही खेळी खेळले ती अप्रतिम आहे। कारण फडणवीसांना हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार जर माझ्या डोक्याच्या वर झाले तर भाजप महाराष्ट्रातून देखील थोडीफार कमकुवत होऊ शकते, हे लक्षात ठेवा। कारण महाराष्ट्राचं राजकारण असं आहे ना की महाराष्ट्राचे सगळी लोकही पुढारलेली आहेत। महाराष्ट्राच्या लोकांना काय यूपी बिहार सारखं नाहीये की आम्हाला गरजच आहे तुमची, आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला ते, काही गरज नाहीये। शरद पवार गेले काय त्यांना कोणी फरक नाही पडत ना, फडणवीस गेले ना कोणी, उद्धव ठाकरे, काही कोणाला फरक पडत नाही। महाराष्ट्राची जनता अशी आहे की त्यांच्या डोक्यात एखादा असेल तर त्याला तो खाली उतरवल्याशिवाय राहणार नाहीत। आणि या अशा
दर्जाचं प्रकारचं राजकारण सध्या दिसतंय. एकनाथ शिंदे कुठे स्टँड करतायत, अजित पवार कुठे उभे राहतायत, राज ठाकरे आता त्यांच्यासोबत गेलेत, फडणवीस, या सगळ्या गोष्टी खरोखर इंटरेस्टिंग आहेत, रुचकर आहेत आणि खरोखर राज्याचं राजकारणाने देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणार आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं अस्तित्व कसे ते टिकवतायत की एकनाथ शिंदेचं करिअर संपवलं जात आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या. तुम्हाला या सगळ्या गोष्टींविषयी काय वाटतं मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा आणि या सगळ्या गोष्टींविषयी तुमची परखड मतं मला नक्की द्या. आपण नक्की याच्याविषयी परत एकदा व्हिडिओ बनवू. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद. चॅनलला खरोखर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच चांगल्या व्हिडिओ, माहितीशीर व्हिडिओ आपण नेहमी बनवत असतो. धन्यवाद.